बापाच्या वयाचा माणूस आणि एका लहान मुलीवरती त्याची घाणेरडी नजर असावे, अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो. भारतामध्ये चाललंय काय, कुठल्या गोष्टीला आपण प्रोत्साहन देतोय? मित्रांनो, 45 वर्षीय नराधमाने अक्षरशः 21 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार करायचा प्रयत्न केला. अत्यंत दुर्दैवी घटना, पिंपरी चिंचवड हादरून टाकणारी ही घटना. पिंपरी चिंचवड मधला सर्वात मोठा मॉल मित्रांनो, या मॉल मधनं परदेशातनं लोक येतात, बाहेरच्या राज्यामधनं लोक येतात फक्त ह्या मॉलची शोभा बघायला आणि इथे खरेदी करायला. आणि या मोठ्या लट मॉल मध्ये सिक्युरिटी इन्चार्जच बलात्कारी निघाला, लैंगिक अत्याचारी निघाला. तर मित्रांनो, कोणत्या सेफ्टीमध्ये मुली आजकाल आहेत हा देखील प्रश्न उपस्थित होतो. नमस्कार मित्रांनो, मी विकास आणि आज या क्राईम रिपोर्ट मध्ये आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, घटना काय आहे, घटनाक्रम काय आहे याबद्दल तुम्हाला सांगतो. सुरुवात होते मित्रांनो, जी सिक्युरिटी इन्चार्ज आहे, जो सिक्युरिटी इन्चार्ज आहे 45 वर्षीय हा नराधम आहे. मित्रांनो, हा नराधम काय करतो, मिलेनियम मॉल्स मध्ये सिक्युरिटी प्लॅन करतो. त्या प्लॅनिंग नुसार या 21 वर्षीय मुलीला तो अशा ठिकाणी पाठवतो जिथे कोणाही येत नाही. मित्रांनो, त्यानंतर सिक्युरिटी इन्चार्ज तिच्या त्या ब्लॉकमध्ये जातो. मित्रांनो, तिला आमिष दाखवायला सुरुवात करतो. पहिल्यांदा तिला म्हणतो, मी तुला पैसा देतो, मी तुला प्रमोशन देतो, मी तुला मोठं करतो. आणि मित्रांनो, तुला मोठं करतो, तुला प्रमोट करून मोठ्या पोस्टवरती आणतो, यांसारखे आमिष सुरुवातीला देतो. चुकीच्या जागेवरती स्पर्श करायला तो सुरुवात करतो, तिला मोलेस्ट करतो. पूर्णपणे अशा जागी स्पर्श करतो जिथं अक्षरशः मित्रांनो, मी तुम्हाला नाव घेऊन पण सांगू शकत नाही. मित्रांनो, मुलगी अक्षरशः तिथनं पळ काढते. मुलगी हिंमतवान होती, तिने पळ काढला तिथनं. मित्रांनो, त्यानंतर ती अक्षरशः घाबरून गेली होती की हे माझ्यासोबत काय झालं. मी तर फक्त काम करायला गेले होते, तिथं माझं पोट भरायला गेले होते आणि असले नराधम माझ्या गळामध्ये कसे पडले. मित्रांनो, त्यानंतर हा जो घटनाक्रम होता, तिला सपोर्ट करणारा तिचा नवरा, आजूबाजूला सपोर्ट करणारा जो सपोर्टिंग स्टाफ आहे, त्यांनी तिला एवढ्या मोठ्या प्रकरणातनं सावरलं. तिच्या सोबत ते उभं राहिले आणि मित्रांनो, तिला वाकड पोलीसमध्ये कंप्लेंट करण्यास प्रवृत्त केलं. मित्रांनो, वाकड पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दाखल झाली. कंप्लेंट दाखल झाल्यावरती या व्यक्तीला, 45 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. मित्रांनो, अटक केल्यावरती या व्यक्तीला अचानकच हृदयाचे प्रॉब्लेम जाणवू लागले. म्हणजेच काय, त्याच्या छातीत पेन आहे, मला आधीपासूनच हृदयाचा प्रॉब्लेम आहे, यांसारख्या गोष्टी हा पोलिसांना सांगायला लागला. थेरगाव मधील हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करण्यात आलं. मित्रांनो, सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यावरती त्याला आता नॉर्मल झाल्यावरती पोलिस परत कस्टडीमध्ये घेतील, चांगल्या रिमांडवरती ठेवतील. पिंपरी चिंचवड पोलीस ज्या क्वालिटीचा मार देतात, ज्या क्वालिटीच्या गोष्टी करून त्यांना मारून बाहेर काढतात, हे पूर्ण पिंपरी चिंचवडच्या लोकांना देखील माहिती आहे. मित्रांनो, घटनेमध्ये जी पीडित आहे तिला न्याय पाहिजे. तिच्यासोबत ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या इतर कोणासोबत घडू नयेत असं तिची इच्छा आहे. मित्रांनो, पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अशा काही कंपन्या आहेत ज्यांचे बॉस अक्षरशः माजून गेलेले आहेत. यांना अक्षरशः पोलिसांनी चांगला धडा शिकवणं गरजेचं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस असतील, पुणे पोलीस असतील, यांनी यांची सभा घेऊन अक्षरशः यांच्या पृष्ठभागावरती काट्या मारून यांना गाईड केलं पाहिजे. कारण मित्रांनो, पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये IT पार्क आलेला आहे आणि IT पार्क मध्ये अशा घाणेरड्या गोष्टी चालतात. मित्रांनो, हे तर मिलेनियम मॉलचं उदाहरण झालं, परंतु असं IT सेक्टर मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जर पाहिल्या, तुम्हाला हे देखील वाटेल की भाई ह्यांना दगडाने ठेचू का. मित्रांनो, काही मुली आहेत त्या प्रमोशनसाठी अक्षरशः खालच्या लेवलला जातात. काही कष्ट करणारे जे लोक आहेत ते तिथेच राहतात. प्रमोशन हे दुसऱ्यांना भेटतं. मित्रांनो, ह्या गोष्टी तर झाल्याच, परंतु बॉस जो माणूस असतो, जो मेन खुर्चीवर बसलेला असतो, त्यांना प्रवृत्त करतो, त्यांना मेंटली हॅरेस करतो की तुम्ही जर ह्या गोष्टी माझ्यासोबत केल्या नाहीत तर मी तुमचा काटा घडल आणि दुसरं तुमच्या नोकरीपासून तुम्हाला हात धुवावा लागेल, तुमचा प्रमोशन तुम्हाला हात धुवावा लागेल, यांसारख्या गोष्टी हे बॉस म्हणतात.
मित्रांनो, बॉस नव्हे तर दलाल झालेले आहेत पूर्ण पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, बँगलोर यांसारख्या सिटीजमध्ये. प्रायव्हेट सेक्टरमध्ये नियम असतात, प्रायव्हेट सेक्टरमध्ये फक्त ते नियम कामापुरते झालेत का? मित्रांनो, मुली ज्या असतील त्या या बॉस पासून सेफ आहेत का? पूर्ण पिंपरी चिंचवड असेल, पूर्ण पुणे असेल किंवा पूर्ण अख्ख्या ह्याच्यामध्ये जरी बोललं तरी. कारण मित्रांनो, हे बॉसेस यांच्यावरती प्रेशर टाकतात. जर काम नाही झालं तर ह्यांना असल्या घाणेरड्या गोष्टींचे आमिष दाखवतात. तुझं प्रमोशन करतो, तू माझ्यासोबत संबंध ठेवू, या लेवलला हे बॉस म्हणतात. आणि याच्यामधनं मित्रांनो अत्यंत वाईट घटना घडतात. मुली सहन करतात, काही मुली सहन करत नाहीत, पुढे धाडसी असतात, त्या पुढे येऊन कंप्लेंट करायला घाबरत नाही. मित्रांनो, याच्यावरती कुठेतरी आळा घातला पाहिजे. या सर्व गोष्टींना कोणीतरी थांबवणं गरजेचं आहे, नाहीतर याचे पडसाद पुढे जाऊन खूप वाईट उठतील. मित्रांनो, जाता जाता एवढंच बोलल की या माणसावरती कारवाई होणं गरजेचं आहे. जर कारवाई नाही झाली तर हे एक्झाम्पल अत्यंत